मित्रांनो, आतापर्यंतचे तुम्ही R15 वरती ब्लॉग पाहिलेत. आजचा हा झेडारचा तुमच्या बरोबरचा पहिला प्रवास असणार आहे. खूप दिवस झाले मी त्या गांधारपाडा लेण्यांना डोंगरात जाऊन प्रत्यक्षात पाहीन असं बोलतोय. सकाळची वेळ आहे, थंडी पडायला सुरुवात झाली आहे. असं हवेतला गारवा चांगलंच असं थंडीचं फील देतोय. काय लालसर होत असलेला दिसतोय आपल्याला. सूर्यदेवाचे आता आपल्याला दर्शन थोड्या वेळाने होणारच आहे. बघता मित्रांनो आपण वाशीला पोहोचलोय. वो ये बात है ना मित्रांनो, पाहिलं ना केवढा मोठा ग्रुप होता. ज्यांच्यामुळे गुड मॉर्निंग होते ते प्रकटले आहेत. आताचे भुबू बाबा खूपच डेंजर. त्यांना सकाळचं काय होतं देव जाणो. एकदा एखादा भूभू करायला लागला, दुसरा झोपेतून उठून भूभू करणार. त्याला काडी मात्र कशाशी गती नसते की काय झालंय रे. चला, गाडीचा तर टँक फुल झालाय. आता आपण एक चहासाठी ब्रेक घेऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. सूर्यदेव सायकल कम्युनिटी माझा एक मित्र आहे, तोही सायकलिंग करतो. जसं मित्रांनो बाईकचा वेळ तसंच सायकलचा वेळ सुद्धा असतं. त्याने सुद्धा सायकल घेतली आहे. त्याची MRP आहे 1,20,000. म्हणजे विचार करा, लोक 1-1, 1.5 लाख सायकल मध्ये सुद्धा घालतात. थंडी खूप आहे, मस्त एक चहा घेऊया. आपला चहा आणि नाश्ता झालेला आहे. सो आता आपण आहोत कासूमध्ये. तर चला, पुढचा प्रवास वी कंटिन्यू. रेडी आहे, आपण ही रेडी आहोत. वाजलेत आता 9:15. शॉर्ट ब्रेक तर आपला झालाय. गाडीला पण थोडी रेस्ट मिळाले, नंतर थोडंफार आलंय, पण हवेतील थंडावा अजून कायमच आहे. सो चला, लेट्स गो गाइज. चला तर 9:15 वाजलेत आणि आपण चहा नाश्ता करून आता पुढच्या प्रवासाला निघालोय. गांधारपाडी लेणी इथे मागे बघितलात तर बोर्ड दिसेल तुम्हाला. हा पुढे सरळ गेला आता वरून तो आपला मुंबई गोवा हायवे कंटिन्यू आहे. महाड मधील तो चेकपोस्ट आहे. एक्झॅक्टली त्याच्या पुढचा हा ब्रिज आहे. तो ब्रिज न चढता आपण एक्झिट घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता इथूनच आपल्याला गांधारपाडी लेणी दिसत आहेत. ब्रिज घेतला तर मग आपल्याला खाली उतरता येणार नाहीये. तर गाडी आपण इथे पार्क करून ठेवूया. इथून आपल्याला एंट्रन्स जायचंय. एक लिंबू सरबत पिऊन घेतोय, कारण आपल्याला ह्या गांधारपाडी लेण्या
वरती डोंगरामध्ये चढायचं आहे. मी आता मुंबई गोवा हायवेच्या एक्झॅक्टली खाली आहे, ब्रिज खाली. आणि समोरच आपल्याला या गाववाल्या काकांचं एक लिंबू पाणी स्टॉल आहे. तिथे आपण लिंबू पाणी पितो आहे बिकॉज ऑफ वरती चढून उतरायचं आहे आणि आता ऊन झालं आहे. नमस्कार मित्रांनो, गिअर अप विथ रणजित या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण आलो आहेत रायगड जिल्ह्यातील महाड या शहरामध्ये. हे शहर मुंबई गोवा हायवेला लागूनच आहे. तर आज आपण खास म्हणजे सह्याद्री पर्वतातील ऐतिहासिक गांधारपाळी लेण्या या आज आपण पाहणार आहोत. हा त्याचा एंट्रन्स आहे. मित्रांनो, याचे लोकेशन तुम्हाला सांगायचं झालंच तर मी थोडं वरती चढून तुम्हाला दाखवतो, म्हणजे अगदी व्यवस्थित कळेल. आज आपण या ऐतिहासिक लेण्यांचे कोरीव काम आणि त्याची रचना कशी आहे ही प्रत्यक्षात पाहणार आहोत. तर थोडं ऊन आहे पण आकाश हे निळेशार आहे, तुम्ही बघू शकता. मी लोकेशन सांगतो. आता ह्या वरच्या डोंगरामध्ये या लेण्या कोरल्या आहेत आणि तुम्हाला यायला झालं हे तर हा एक्झॅक्टली समोर हा मुंबई गोवा हायवे आहे. मी बघाल तर लेण्यांची आता सुरुवात झालेली आहे. लेण्यांना नंबर दिले, सो हे 28 नंबरची लेणी आहे. तुम्ही इथून पाहाल तर मुंबई गोवा हायवे तुम्हाला असा दिसेल. आता नोव्हेंबर महिना आहे पण तुम्ही बघाल तर अजूनही झरे वाहतात. वाईड अँगलमध्ये तुम्हाला दाखवतो आधी सगळ्या लेण्या इथून, मग आपण एक एक करूया. हां, म्हणजे 27 आपण खाली बघितली ती 28वाली लेणी होती, त्याच्यानंतर 27 ही 26, 25 आणि 24 अशा 4 ह्या लेण्या एक लाईनमध्ये आहेत. आपण असं उलटं येऊया. सो लेणी नंबर 27कडे चढण्यासाठी हे एक अशा पायऱ्या आहेत. थोड्याफार जमल्यास मी जाईन कारण मी बूट्स घातलेत त्याच्यामुळं मला ह्यातनं चढता येणं ओके पॉसिबल झालं आहे. माझ्या एका हातात स्टिक असल्यामुळं मला एक हात वापरता येत नाही आहे, पण तरीही चला. लेणी नंबर 28मध्ये हे एक असं स्तूप आहे. मी पुढे नाही जात आहे कारण माझ्या पायामध्ये शूज आहेत. मी सेल्फी स्टिक लांब करतो आणि तुम्हाला थोडं जवळ घेऊन चाललो आहे. हे एक स्तूप आहे. यातही बघायला गेलात तर आतमध्ये सुद्धा एक रूम असल्याचं जाणवत आहे आणि हा समोरचा एक रूम आहे तो. आणि इकडे उजव्या बाजूला बघितलात तर एक विश्रांतीसाठी एक ओटं दिसतं आहे. नंबर 27ची काहीशी अशी रचना होती. पण इथून हे उतरायचं आहे आता मला सुद्धा. असा काहीसा एक लेणी नंबर 27 होता. आपण हे टाकं पाहतोय तर या टाक्यामध्ये तुम्हाला मासे दाखवतो.
लेणी नंबर 27 आणि त्याच्यानंतर लेणी नंबर 26मध्ये ही सुद्धा हा लॉक लावलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा एक ओठा आहे आणि एक असा खाली थोडा गाभारा. इथे प्रत्येक लेण्यांना दरवाजावरती लॉक लावला आहे. सो अशी ही एक केव्ज नंबर 26 आहे. त्याच्यानंतर बाहेर पडताच अगदीच उजव्या बाजूला केव्ज नंबर 25 आहे. इथे एक कॉमन आहे की एक खाली गाभारा आणि विश्रांतीसाठी एक ओटा. हे प्रत्येक केव्जमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. केव्ज नंबर 24 आणि 25च्या बाहेर हा असा रिकामा गाभारा आहे. त्याच्यावरती हे 2 खांब असावेत, ते तुटल्या अवस्थेत आहेत. यानंतर पुढच्या केव्जकडे वळूया. आपण ग्राउंड फ्लोअर बघतो. याच्यावरती हे 2 मजला आहे, म्हणजे याच्यावरती सुद्धा एक केव्ज आहे, पण त्याच्यावरती जाण्यासाठी आहे आय थिंक आहे वरती रिलिंक आहे, म्हणजे जाण्यासाठी जागा आहे. तर आपण वरती सुद्धा जाऊया. या केव्जवर चढण्यासाठी ही इथून जागा आहे. दोन खांब आणि मधून एंट्रन्स असा या केव्जची रचना आहे. याही केव्जला दरवाजा आहे आणि आत बघाल तर एक ओटा आणि खाली गाभारा. असं आहे. तुम्हाला मी एक निरीक्षणात गोष्ट आणून देतोय. या केव्जची निर्मिती ही चिनी आणि हातोड्यापासून झाली. तर तुम्ही चिनी आणि हातोड्याचे मारलेले घाव आणि ठसे कसे आहेत ते बघा एकदा. हे चिनी आणि हातोड्यानं सगळं काही कोरीव काम केलेलं आहे. ही या केव्जची रचना आत्तापर्यंत मला सर्वात उत्कृष्ट वाटली. 23 कडून 22 कडे वळूया. याच्या बाहेर एक ओटं होतं, पण ते आता तुटल्या अवस्थेत आहे. तिथला एक दगडाचा तुकडा हा खाली घसरला आहे. याची रचना सेम गाभारा आणि बसण्यासाठी एक ओटा आहे. वारंवार कॅमेरा स्विच करतोय कारण केव्जकडे जाण्याचा रस्ता कसा होता हेही तुम्हाला अनुभवता यायला हवं. हे एक स्तूप आहे. मला माहिती नाही आहे की या स्तूपांसाठी मानवंदना कशी करतात, पण मी माझ्या पद्धतीनं मी एका हातानं मी याच्या पुढे जात नाही आहे कारण हे स्तूप आहे आणि मी थोडं बाहेर राहूनच तुम्हाला दाखवतो आहे कारण माझ्या पायांमध्ये शूज आहे. अशा या केव्ज ह्या गावाच्या शेजारीच बांधल्या जायच्या, जेणेकरून भिक्षू लोक इथे येऊन थांबायचे, विश्रांती करायचे आणि भिक्षासाठी हे आसपासच्या गावामध्ये जाऊन भिक्षा गोळा करता येतील त्यांना, अशा या पर्पजने म्हणजे अशा या हेतूने या केव्ज बांधल्या जायच्या. तर अशा या केव्ज किंबहुना गावाशेजारच्याच डोंगरामध्ये आसपासच्या गावामधून जाऊन भिक्षा गोळा करता येईल आणि त्यांना शेजारीच विश्रांती करता येईल, अशा या हेतूने या केव्ज गावच्या शेजारीच बांधल्या जायच्या. तर मित्रांनो, हे होतं याचं एक वैशिष्ट्य जे तुम्हाला आता मी सांगितलं आहे. मी आता आलो आहे वरती, मला उतरायचं आहे. थोडा पाय स्लिप झाला माझा. तर 22 नंबर होती आणि ही 21 नंबर जिथे मोठा स्तूप आहे. आता इथून आपण असा सर्कल घेऊन
पुन्हा वरती जाणार आहोत वरच्या मजल्यावरती. सो चला तुम्हाला मी घेऊन जातो आहे. मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा बनणार आहे, पण यातली माहिती आणि अनुभव हे बघण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे आहेत. तर तुम्ही कधी असे मुंबई गोवा हायवेवरून पासआउट होत असाल तर तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट द्या. तुम्हाला इथले कोरीव काम आणि चिनी हातोड्यानं कितपत काम होऊ शकतं आणि कितपत कलाकृती याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या केव्ज आहेत. मी इथून आलो आता वरती आणि असं पूर्ण राईट साईडला केव्ज आहेत. याच्यावरती आहेत की आता मला खाली जाऊन बघावं लागेल कारण इथून दिसत नाही आहे. तर आपण असे जाऊया. इथेही पाण्याचं टाकं केव्ज नंबर 7. मी आज जाऊन दाखवतो तुम्हाला. हिची ही साईज खूप मोठी आहे मित्रांनो. असं बघायला गेलं तर आतमध्ये आलात तर तुम्हाला असा एक सर्कल होल दिसेल. आवाज व्हायब्रेशन होते इथे, घुमतोय आवाज. तर मी केव्ज 7मधून बाहेर पडतोय. खूप असा वेगळा अनुभव होतो. केव्ज नंबर 8 मित्रांनो हे उत्कृष्ट आहे. केव्ज नंबर 4, 5 हे वरती आहेत. मला जायची उत्सुकता वाटते. केव्ज नंबर 7ला हे इथून आहे वरती जायला. ओके, मतलब ये जो रीलिंग है उसके आगे नहीं जाने का. ये वाला थोड़ा अच्छा है. हाँ. आगे चलो, आपको आगे दिखाता हूँ. ठीक है मैं ऐसा आता हूँ इधर. इधर भी है. ओके. अच्छा वाला. सबसे अच्छा वाला यहाँ का. ओके, मतलब आप केअरटेकर हो. हाँ, सेंट्रल वन. ओके. सो मित्रांनो हे केअरटेकर आहेत. यांनी आपल्याला सांगितलं आहे की इथे वरती जायला अलाउड नाही आहे आणि तिथून पुढे जायला अलाउड नाही, बंद आहे. ॲक्च्युली हे बरोबर आहे कारण मित्रांनो तुम्ही याची जागा बघितला ना वरती चढायचे तर खूप स्लिपरी आहे. पाहिलं तर हे वरती जे आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. माझंही मन होत होतं की वरती जावं, पण वरती जाण्यासाठी केअरटेकर आहे तिथे, त्यांनी मनाई केलं आहे. त्यांचंही बरोबर आहे कारण तिथला रस्ता तुम्हाला थोडाफार दाखवला मी. चला तर मित्रांनो केव्ज नंबर 8मध्ये. मित्रांनो माझी खूप इच्छा होते वरती जायची कारण वरचं जे दृश्य होतं ते म्हणजे आकर्षित करण्यासारखं आहे. इथेही बघा हे एक केव्ज आहे, इथे ओटा आहे आणि हा एक गाभारा आहे. खूप भारी वाटतं. आतमधला आवाज ऐकून स्वतःच एक व्हायब्रेशन आणि एक जे आवाजाला भेटायचे तर ना मित्रांनो एक वेगळंच आहे. तर इथेही बघा तुम्ही हे चिनी हातोड्यानं कसं कोरलं आहे. हे सगळं मित्रांनो चिनी हातोड्याचं काम आहे. हा ओटा आहे जिथे बसून विश्रांती करता यावी किंवा इथे झोपू शकण्या इतकी जागा अगदी व्यवस्थित आहे. आणि मग हा चौथरा ओपन गाभारा. अशा प्रत्येक केव्जची ही रचना इथे पाहायला मिळते. आपण तिकडे पुढे वळूया. इथे ही केव्जची निर्मिती होत असावी आणि आत्तापर्यंतची मला ही एक लेणी ही सर्वात मोठी जाणवते. बघाल तर याचे 2 स्तंभ होते पण ते आता तुटल्या अवस्थेत आहेत आणि इथे कुठे आजूबाजूला सुद्धा ते आढळत नाही आहेत. तर बघूया आपण आज जाऊन. मला माहिती नाही मित्रांनो, हे मला असं वाटतं आहे हे त्यावेळचं मीटिंग हॉल असावं. मी चप्पल घालून जाणं मला योग्य वाटत नाही आहे. मी बाहेरूनच तुम्हाला दाखवतो आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो मी थोडं त्याचं वर्णन करून सांगतो. मित्रांनो हा एक ओपन हॉल आहे पूर्ण. त्याच्यानंतर बाजूला पूर्ण चौथरा असा आहे जिथे बसू शकतो. मी चप्पल काढून जरा आत जातो. बघाल तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी आतमध्ये एक छोटी रूम आणि चौथरा आहे. इथे बॅट्ससुद्धा आहेत
इथे एक स्तूप असावा, कारण तो मोठा सर्कल दिसतो आहे तो स्तूप, आणि स्तूपाचा वरच्या टोकाची रचना अजून पुन्हा तशीच आहे, पण तिथला तो तुटल्या अवस्थेत दिसतो आहे. आणि इथे खालचा स्तूपाचा हा गोल सर्कल हा पूर्ण दिसून येतो आहे. इथून आत गेलात तरी बघाल तर असा चौथरा आणि एक छोटा रूम अशा प्रकारची ही रचना आहे. मित्रांनो, ही केअरटेकरची बॅग आहे आणि चटई. हे लोक इथे दिवसभर असतात. तुम्ही मित्रांनो आत्ता दुपारचे वाजलेत, तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे की 12:14 झाले आहेत बरोबर. अगदी बाहेर म्हणालात तर एकदम कडक ऊन आहे, पण इथे आतमध्ये अगदी थंडावा जाणवतो आहे. सभागृहासारखं एक मला जाणवले याची रचना. आणि याचे 2 स्तंभ हे तुटल्या अवस्थेत आहेत. यातून आतमधून बाहेर पाहता तुम्हाला दाखवतो. आतून बाहेर पाहता हे असे दृश्य दिसते. हे तुटलेले 2 स्तंभ. आता इथून लेफ्ट साईडला अजून केव्ज आहे, पण त्यांनी जायला मना केली आहे. मी तुम्हाला इथून जस्ट असं दाखवतो आहे. हे टाका आहेत पाण्याचं. आत्तापर्यंतचे हे 2 सर्वाधिक मोठे टाके आहेत. मी पण आता पुढे जात नाही आहे. तिकडे केव्ज आहे आणि इथून वरच्या मजल्यावरती सुद्धा केव्ज आहे. मी यातून मगाशी केअरटेकर समोर गेले तर आपण समोर जाऊ शकतो आहे असे ते सुद्धा म्हणाले. ते स्वतः म्हणाले की मी तुम्हाला दाखवतो इकडे केव्ज. ओके, हे केव्ज. इथेही एक मोठं टाकं आहे मित्रांनो. आत्तापर्यंतचं खूप मोठं टाके आहे. पाणीही स्वच्छ आहे. इथून असं वर चढण्यासाठी आहे. मित्रांनो, हे मला वाटतं आता वरचं एक शेवटची केव्ज असणार आहे, पण तीही एक मोठी आहे केव्ज. मित्रांनो, माझ्या मागे आहे ती आता शेवटची केव्ज असावी मला वाटतं, कारण त्याच्या दोन्ही बाजूला आता याच्यानंतर वरती चढण्यासाठी कुठे जागा दिसत नाही आहे. याची रचना बघा कशी आहे. 1 2 3 4 5 6 आणि 6 खांब आहेत. हो मित्रांनो, माझा खरंच विश्वास बसत नाही की चिनी हातोड्यानं एवढंही काही होऊ शकतं. मित्रांनो, खरंच याचा हा विस्तार आहे ना, हा खूप मोठा विस्तार आहे. बघाल तर मी अगदी मेन डोअरवरतीच आहे आणि याची साईज बघा. अगदी मी हळू आवाजच बोलतो आहे, पण तो एवढा लाऊड आवाज वाटतो आहे मला आणि 4ही दिशांना घुमून येतो आहे. मित्रांनो, मी आता आत एंटर करतो आहे. आत एंटर करताच माझ्या एक कानांना नोटीस झालं आहे. मी अगदी हळू आवाजच बोलतो आहे, पण मला यातला आवाज आहे ना, माझ्या आवाजाच्या तीव्रतेपेक्षा खूप जास्त पटीने रिटर्न येतो आहे मला. म्हणजे आवाज इथे घुमतो आहे. मला असं वाटतं आहे की हे 100% की हे मीटिंग हॉल इथलं असावं, कारण इथे अगदी हळू आवाज कोणी कुजबुजलं तरी यातल्या कान्या आणि कोपऱ्यामध्ये त्याला तो आवाज अगदी क्लिअर ऐकू येईल. याची रचना अशी आहे बघा मित्रांनो. मेन इंटरेस्ट हा इथे आहे आणि एक्झॅक्टली त्याच्या समोर एक गौतम बुद्धांची मूर्ती इथे कोरलेली आहे. हे गौतम बुद्धांची मूर्ती अगदी क्लिअरली दिसून येते. मी नमस्कार करते. आता या मूर्तीच्या मागूनसुद्धा जायला जागा आहे आणि इकडे सुद्धा मूर्ती आहे. मागे गेला अंधार आहे
म्हणजे तुम्ही इथे आलात तर पूर्ण मूर्तीला प्रदक्षिणा घालू शकता. अशा प्रकारे इथल्या मूर्तीची ही रचना आहे. मित्रांनो, तुम्ही बाकी केव्ज बघणं आणि हा एक वातावरण अनुभवणं हे खूप वेगळं पण आहे. मित्रांनो, तुम्ही इथे आलात ना, खरंच भेट द्या असं मी तुम्हाला म्हणेन. मी एवढ्या वर्ष मुंबई गोवा हायवेने गावी ये जा करत होतो, पण जाऊया असं म्हणायचो. पण आज खरंच मला असं वाटलं मी आज भेट दिली आणि एक वेगळा अनुभव अनुभवला आहे. आणि हे एवढं सगळं बघितलं तुम्ही मित्रांनो, हे खाली चिनी आणि हातोड्यानं कोरलेल्या ह्या सगळ्या लेण्या आहेत. आणि इथे आल्यानंतर आणि तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही की ही एक साधारण चिनी आणि हातोड्या अवजार वापरून या अशा केव्जची निर्मिती झाली. तर मित्रांनो, अशा होत्या ह्या आजच्या संपूर्ण लेण्यांचा प्रवास ज्या आहेत महाडमध्ये. तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या घेरप मित्रांचित हा माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. फायनली मी तुम्हाला केव्जमधून बाहेर निघतानाचा एक उत्कृष्ट आणि वेगळा व्ह्यू दाखवतो.